आता अधिवेशन संपत आले खातेवाटप अद्याप जाहीर नाही. नाही, त्यांचं खातेवाटप इतकं सोपं नाही आहे. म्हणूनच त्यांना बहुतेक आज बौद्धिकाला बोलवलं असेल सगळ्यांना. म्हणूनच त्यांना बौद्धिकाला बोलवलं आहे. महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या अपमानासंदर्भात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. देशात आंदोलनं सुरू आहेत. काल संसद ठप्प झाली. आज विधानसभेतसुद्धा पुन्हा तो प्रश्न येईल. पण कायदा सुव्यवस्था हाताळायला, लोकांचे प्रश्न हाताळायला सरकारमध्ये मंत्री असले तरी जबाबदार नाही. बोलिये. आंबेडकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक बघायला मिळते. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा ही काँग्रेसची भूमिका आहे. पण अमित शहा म्हणतात माझा व्हिडिओ फेक तयार करण्यात. असे तुम्ही फेक व्हिडिओ इतरांचे अनेक तयार केलेले आहेत. आम्ही संसदेमध्ये उपस्थित होतो. आम्ही हे संपूर्ण पाहिलेलं आहे. आपण काय बोललात आणि कोणत्या आविर्भावात बोललात हे जगानं पाहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्याविषयी आपण ज्या माजोरड्या शब्दामध्ये वक्तव्य केलेलं आहे ते या देशाला सर्वसमावेशक जनतेला कधी मान्य होणार नाही. एक लक्षात घ्या. आंबेडकर देव नाहीत ही त्यांची भूमिका होती. आम्ही आंबेडकरांना देव मानतो. ज्यांनी समाज कल्याणासाठी इतका मोठा त्याग आणि संघर्ष केला, वंचित पीडित समाजाला ज्याने मातीतून शिखरावर नेलं, अशी व्यक्ती ही देवच असू शकते. आमच्या हृदयामध्ये त्यांचं स्थान हे देवाचंच आहे आणि ते राहील. जर अमित शहाचं नसेल ते त्यांच्या पोटातून ओठावरती आलं. परभणी प्रकरण गाजतंय. शरद पवार जात आहेत. शिवसेनेचे कुणी नेते तिथं जाणार आहेत? आता आम्ही मुंबईत गेल्यावर माननीय शरद पवार साहेब अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यानंतर जा. देखो भाई, बात ऐसी है, यह अपने आप को शिवसेना